चला आज आपण झटपट बनवूया टिफिनसाठी शेपूची भाजी। त्यासाठी आपण गॅसवर कढई मांडली, एकदम साधी आणि सोप्या पद्धतीत दाखवणार आहे बनवून। तर आपण त्याच्यात ना 2 चम्मच बारीकवाले तेल टाकायचं, जास्त तेल पण नाही वापरायचं आपल्याला। इथे तेल गरम झालं की एक आपण कांदा घेतलाय। कांदा थोडासा आपण गुलाबी भाजून घेऊया, फ्राय झाले थोडासा। तर इथे मी हिरवी मिरची आणि लसणाचं हे बघा असं चॉप करून घेतले। तुम्ही मिक्सरला पण बारीक केलं तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाका। तर मी फक्त याच्यावर लसूण आणि कांदा टाकला ना, तर ही भाजी कुठलीही हिरवी भाजी खूप छान लागते, साधी सिंपल। जास्त मसाले बिसाले काय टाकायचे नाही भाजीमध्ये। 1 मिनिट मिरचीची पेस्ट आपण परतून घेतली। त्यानंतर आपण 2 चम्मच मुगाची डाळ घेतली। मुगाची डाळ छान धुवून घेतली। डाळ पण आपण 1 मिनिटभर अशी परतून घेऊया। त्यानंतर इथे मी शेपूची भाजी छान अशी बारीक कापून धुवून घेतली, पाण्यात ठेवली होती। आता हे आपण भाजी याच्यामध्ये टाकूया। जास्त नाही भाजी, थोडीच आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स करून झाले ते, तर आपण याला आता स्लो गॅसवर 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। 5 मिनिटं झाले बघा, आपली भाजी तयार झाली। खूप झटपट अशी आपली शेपूची भाजी तयार आहे। भाकरी बरोबर 1 नंबर लागते। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।